6 नंबर चॅप्टर बघणार आहोत आपण आज लिंकेज। आता लिंकेजमध्ये आपल्याला लिंकेजचे मेन फीचर त्याचप्रमाणे पेजेस ऑफ लिंकेज आणि टाइप्स ऑफ लिंकेज हे 3-4 पॉईंट्स कव्हर करायचे आहे या चॅप्टरमध्ये। तर आता आपण फर्स्ट बघूयात की लिंकेज म्हणजे काय थोडक्यात की साखळीतील दुवा। डेफिनेशन द टेंडन्सी ऑफ 2 or more जीन रिमेन्स टुगेदर इन द सेम क्रोमोझोम ड्यूरिंग इनहेरिटन्स इज कॉल्ड ॲज द लिंकेज। म्हणजे काय की सेम क्रोमोझोमवरती 2 किंवा त्यापेक्षा जास्त जीनची टेंडन्सी असणं किंवा कॅपॅसिटी असणं, परंतु केव्हा ड्युरिंग द इनहेरिटन्स त्याला म्हटलं जाईल लिंकेज। म्हणजे द टेंडन्सी ऑफ 2 or more जीन। त्याच्यामध्ये डेफिनेशन ॲज इट इज लिहिणं अपेक्षित आहे एक्झाममध्ये की सेम क्रोमोझोमवरती 2 किंवा त्यापेक्षा जास्त जीनची टेंडन्सी असणं त्याला म्हटलं जाईल लिंकेज किंवा इट इज कॉल्ड ॲज द लिंकेज। Morgan 1910 found the same phenomenon in Drosophila and has seen observed a clear cut of linkage in maize। म्हणजे बघा की जे काही लिंकेजची काही घटना आहे किंवा जी काही कन्सेप्ट आहे तर ती फर्स्ट 1910 मॉर्गन या शास्त्रज्ञांनी ड्रासोफिला या ॲनिमल्समध्ये शोधून काढली। त्याचप्रमाणे हचिन्सन नावाच्या सायंटिस्टने जी काही लिंकेजची जी काही फिनोमेनॉन आहे किंवा जी काही कन्सेप्ट आहे तर ती फर्स्ट फाउंड कशामध्ये केली आहे तर प्लांट्समध्ये, मकामध्ये म्हणजे मेजमध्ये। म्हणजे जी काही लिंकेजची फर्स्ट कन्सेप्ट आहे तर ती ॲनिमलमध्ये ड्रासोफिला या ॲनिमल्समध्ये शोधून काढली आहे। त्याचप्रमाणे प्लांट्समध्ये मेजमध्ये हचिन्सन यांनी शोधून काढलेली आहे। तर डेफिनेशन एकदम महत्त्वाचे आहे या स्लाईडमध्ये। तर डेफिनेशन विचारतात की डिफाईन डेफिनेशन, आणि जो काही सब क्वेश्चन असणार आहे तर एक तर फेजेस विचारतात, फेजेस ऑफ लिंकेज, आणि जर फेजेस जर नसेल तर मग टाइप्स ऑफ द लिंकेज, परंतु डेफिनेशन दोन्हीमध्ये पण कॉमन असणार आहे। आणि जी काही लिंकेज जी काही फर्स्ट कन्सेप्ट आहे ती कोणी शोधून काढली आहे मॉर्गननी 1910 मध्ये ॲनिमल्समध्ये ड्रासोफिला आणि प्लांट्समध्ये मेजमध्ये, आणि ती हचिन्सन या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली आहे। आता आपण बघूया की मेन फीचर्स ऑफ लिंकेज। मेन फीचर्स ऑफ द लिंकेज। आता फर्स्ट मेन फीचर्स, आता जे काही मेन फीचर्स फर्स्ट असतात तर म्हणजे ते कधी पण डेफिनेशनचे रिलेटेड असणार आहेत। लिंकेज इन्व्हॉल्व्स 2 or more जीन विच आर लोकेटेड इन द सेम क्रोमोझोम ड्युरिंग इनहेरिटन्स। म्हणजे लिंकेज हे कुठे इन्व्हॉल्व होईल की ज्या क्रोमोझोमवरती 2 किंवा त्यापेक्षा जास्त जीन लोकेटेड होणार आहे, परंतु केव्हा ड्युरिंग ॲट द टाइम ऑफ द इनहेरिटन्स त्याला म्हटलं जाईल लिंकेज। त्यानंतर सेकंड मेन फीचर्स आहे लिंकेज मे बी इन्व्हॉल्व्स आयदर डॉमिनंट जीन और रिसेसिव्ह जीन और सम डॉमिनंट अँड सम रिसेसिव्ह जीन। म्हणजे लिंकेज एकतर सगळे डॉमिनंट किंवा सगळे रेसेसिव्ह, आणि किंवा एकतर म्हणजे बघा की जे काही लिंकेज आहेत इट इन्व्हॉल्व्स आयदर डॉमिनंट जीन और रिसेसिव्ह जीन, एकतर सगळे डॉमिनंट किंवा सगळे रिसेसिव्ह, ही झाली पहिली स्टेज। आणि दुसरी और सम डॉमिनंट अँड सम रिसेसिव्ह जीन। म्हणजे बघा लिंकेज हे दोन टाइप्स इन्व्हॉल्व शकतं। पहिले टाइप्स असणार आहे एकतर सगळे डॉमिनंट आणि सगळे रिसेसिव्ह जीन, ओके। सेकंड म्हणजे काही डॉमिनंट अँड काही रिसेसिव्ह जीन। म्हणजे बघा फर्स्ट की लिंकेज इन्व्हॉल्व्स आयदर डॉमिनंट जीन और रिसेसिव्ह जीन, ही झाली पहिली पेज। म्हणजे पहिल्या पेजमध्ये एकतर सगळे डॉमिनंट आणि सगळे रिसेसिव्ह जीन असणार आहे, आणि जी काही सेकंड आहे तर सेकंडमध्ये काही डॉमिनंट आणि काही रिसेसिव्ह, म्हणजे सम डॉमिनंट अँड सम रिसेसिव्ह। त्यानंतर 3 नंबर लिंकेज युजली इन्व्हॉल्व्स दोज जीन विच आर लोकेटेड क्लोजली। म्हणजे लिंकेज हे कुठल्या जीनमध्ये इन्व्हॉल्व्स होतील की ते एकमेकांचे एकदम क्लोजली लोकेटेड झाले आहे, त्याच याच्यामध्ये लिंकेज हे इन्व्हॉल्व्स झालेले असणार आहे। त्यानंतर 4 नंबरचं बघा लिंकेज मे इन्व्हॉल्व्स आयदर 2 or more डिझायरेबल ट्रेट और ऑल अनडिझायरेबल ट्रेट। म्हणजे लिंकेज एक त्याच्यामध्ये पण 2 नंबरचं बघितलं आपण त्यासारखंच आहे की लिंकेज हे कुठल्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहे की ज्या अलीलमध्ये एकतर 2 or more म्हणजेच काय ऑल डिझायरेबल ट्रेट और ऑल अनडिझायरेबल ट्रेट। डिझायरेबल ट्रेट म्हणजे काय की जे ट्रेट आपण कन्सिडर करतो, थोडक्यात कन्सिडर केलेले, आणि अनडिझायरेबल म्हणजे कन्सिडर न केलेले। आता लिंकेज एकतर कुठल्या याच्यामध्ये पण 2 फेजेस असतील। पहिल्या फेजमध्ये सगळे ऑल डिझायरेबल ट्रेट और ऑल अनडिझायरेबल ट्रेट, म्हणजे सगळे कन्सिडर केलेले ट्रेट आणि सगळे कन्सिडर न केलेले म्हणजे ऑल अनडिझायरेबल ट्रेट। आणि जी काही सेकंड पेज असणार आहे तर त्याच्यामध्ये ऑर सम डिझायरेबल अँड सम अनडिझायरेबल, म्हणजे कन्सिडर केल्यापैकी काही डिझायरेबल आणि कन्सिडर न केले म्हणजे सम अनडिझायरेबल ट्रेट। म्हणजे बघा की लिंकेजचे 2 पेजेस पुन्हा याच्यामध्ये 2 टाईप पडतील। पहिल्यामध्ये लिंकेज कुठल्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व होईल की पहिल्या याच्यामध्ये ऑल डिझायरेबल ट्रेट और
ऑल अनडिझायरेबल ट्रेट आणि सेकंड आपण कन्सिडर केलेले म्हणजे डिझायरेबल केल्यापैकी काही म्हणजे सम डिझायरेबल आणि कन्सिडर न केलेले म्हणजे अनडिझायरेबल म्हणजे सम डिझायरेबल आणि सम अनडिझायरेबल ट्रेट. आणि 5 नंबरचा आहे लिंकेज इज इम्पॉर्टंट कॉजेस ऑफ जेनेटिक कोरिलेशन बिटवीन व्हेरियस प्लांट कॅरेक्टर्स. म्हणजे जे काही लिंकेज आहे लिंकेज त्यासाठी महत्त्वाचं आहे तर जे काही जेनेटिक कोरिलेशन आहे प्लांट्समध्ये त्यासाठी त्याचं इम्पॉर्टंट रोल आहे. बघा की मेन फीचर्स ऑफ द लिंकेज हा पॉईंट त्याच्यामध्ये फर्स्ट डेफिनेशन आपण रिलेटेड टू द डेफिनेशन म्हणजे लिंकेज म्हणजे काय की लिंकेज हा कुठे लोकेटेड होईल की ज्या सेम म्हणजे सेम क्रोमोझोमवरती 2 किंवा त्यापेक्षा जास्त जीन लोकेट झालेले असणार आहे. त्यानंतर बघा लिंकेजमध्ये कशा लिंकेज मे बी इन्व्हॉल्व एकतर सगळे डॉमिनंट किंवा सगळे रिसेसिव्ह आणि दुसरी कंडिशन काही रिसेसिव्ह आणि काही डॉमिनंट जीन. त्यानंतर लिंकेज कशामध्ये इन्व्हॉल्व होईल की एकतर सगळे डिझायरेबल ट्रेट किंवा सगळे अनडिझायरेबल ट्रेट आणि दुसरी पेज असणार आहे काही डिझायरेबल ट्रेट आणि काही अनडिझायरेबल ट्रेट. त्याचप्रमाणे लिंकेज इज द इम्पॉर्टंट कॉजेस ऑफ जेनेटिक कोरिलेशन बिटवीन प्लांट कॅरेक्टर म्हणजे जे काही प्लांट कॅरेक्टरचा संबंध जेनेटिक कोरिलेशन म्हणजे त्याच्यामध्ये असलेला परस्पर संबंध त्यासाठी पण लिंकेज हे महत्त्वाचं कार्य करतं. लिंकेज इज इम्पॉर्टंट. आता हे झाले मेन फेजेस. आता आपण बघूयात की फेजेस ऑफ द लिंकेज आणि जे काही फेजेस आहेत तर ते पूर्णपणे या मेन फेजेसवरतीच डिपेंड्स आहेत. फेजेस ऑफ लिंकेज देर इज द 2 फेजेस ऑफ लिंकेज. आता लिंकेजच्या 2 फेजेस आहेत कपलिंग फेज अँड रिपल्शन फेज. एकदम महत्त्वाचे फेजेस आहेत. दिस फेज वॉज गिवन बाय बॅटसन अँड पुनेट इन 1905. म्हणजे ज्या काही फेज आहे तर त्याचा स्टडी म्हणजे फर्स्ट कोणी शोधून काढले आहे तर बॅटसन अँड पुनेट 1905 साली. तर 2 फेजेस आहेत लिंकेजच्या कपलिंग फेज अँड रिपल्शन फेज आणि ह्याच्या फेज कोणी शोधून काढले आहे तर बॅटसन अँड पुनेट इन 1905. फर्स्ट फेज आहे कपलिंग फेज. द लिंकेज बिटवीन 2 और मोर आयदर डॉमिनंट कॅपिटल ए बी म्हणजे डॉमिनंट जे काही डॉमिनंट कॅरेक्टर आहे आपण तर ते कॅपिटलनी एक्सप्रेस करतो आणि जे काही रिसेसिव्ह आहे तर ते स्मॉल लेटरनी. द लिंकेज बिटवीन 2 और मोर आयदर डॉमिनंट और रिसेसिव्ह अलील इज रिपोर्टेड ॲज कपलिंग. म्हणजे अशा एकतर सेम अलीलमधील लिंकेज म्हणजे एकतर सगळे डॉमिनंट अलीलमधलं लिंकेज किंवा एकतर सगळे रिसेसिव्ह त्याला म्हणतात कपलिंग फेज. म्हणजे कपलिंग फेजमध्ये एक थोडक्यात काय की दोन्ही एकतर सगळे डॉमिनंट अलील असणार आहे किंवा सगळे रिसेसिव्ह ऑल डॉमिनंट अलील ऑर सम ऑल रिसेसिव्ह अलील त्याला म्हणता येईल कपलिंग. आता बघा आपण एक्झाम्पल बघूयात आणि जे काही डॉमिनंट अलील आहे तर ते आपण कॅपिटल लेटरनी लिहितो आणि जे काही रिसेसिव्ह आहे तर ते स्मॉल लेटरनी लिहितो. त्याचे अ गुड एक्झाम्पल ऑफ कपलिंग वॉज रिपोर्टेड बाय हचसन इन मेज फॉर द जीन कवरिंग कलर ऑफ सीड अँड शेप ऑफ सीड. म्हणजे बघा हचसन इमेजमध्ये एक्सप्लेन केलं आहे तर याच्यामध्ये 2 ट्रेट आहे बघा कलर ऑफ सीड अँड शेप ऑफ सीड. आता कलर ऑफ सीडमध्ये त्याचे जे काही ट्रेट आहे तर एकतर सगळे कलर्ड सीड असतील किंवा कलरलेस असं. आता कलर्ड हा झाला डॉमिनंट आणि कलरलेस हा झाला रिसेसिव्ह. आणि जो काही सेकंड ट्रेट आहे तर तो आहे शेप ऑफ सीड म्हणजे सीडचा शेप एकतर फुल असेल म्हणजे एकदम गोल असेल किंवा श्रंकन म्हणजे एकदम सुरकुतलेला असणार आहे तर तो श्रंकन. तर आता हा जो काही फुल आहे तर तो आहे डॉमिनंट ट्रेट आणि जो काही श्रंकन आहे तर तो रिसेसिव्ह आहे. तर बघा की आपली जो काही कपलिंग फेज म्हणजे काय की थोडक्यात एकतर सगळे डॉमिनंट अलील किंवा सगळे रिसेसिव्ह अलील यामधले असलेलं लिंकेज त्याला म्हणतो आपण कपलिंग फेज. त्याच्यामध्ये कलर्ड हा झाला डॉमिनंट आणि कलरलेस हा झाला रेसिसिव्ह आणि शेप ऑफ सीडमध्ये फुल अँड श्रंकन फुल हा झाला डॉमिनंट आणि श्रंकन हा झाला रेसिसिव्ह. तर जे काही कलर्ड सीड आहे कलर्ड सीड इज गवर्नड बाय डॉमिनंट जीन आणि फुल सीड इज गवर्नड बाय द डॉमिनंट जीन. आता ज्यावेळेस आपण त्या दोन्हींचा पण क्रॉस करू म्हणजे थोडक्यात काय की जो काही कलर्ड आहे कलर हा झाला डॉमिनंट. आता सगळे डॉमिनंट आता कलर ऑफ सीडमध्ये कलर हा झाला डॉमिनंट त्याची जी काही पेअर असणार आहे तर ती असणार आहे शेप ऑफ सीडमध्ये डॉमिनंट काय आहे तर फुल म्हणजे कलर्ड फुल. ओके. सेकंडमध्ये काय आहे की जे काही आता सेकंड काय आहे की कलर ऑफ सीडमध्ये कलरलेस हा काय रिसेसिव्ह. ओके. कलरलेस हा रेसिसिव्ह आहे आणि शेप ऑफ सीडमध्ये श्रंकन हा रेसिसिव्ह आहे. आपली जी काही कपलिंग फेज आहे तर ती काय एकतर सगळे डॉमिनंट म्हणजे एकतर कलर्ड फुल असतील किंवा सगळे रिसिसिव्ह म्हटलं तर रिसिसिव्ह काय आहे कलरलेस आणि श्रंकन. आता एकतर कलर फुल असणार आहे किंवा कलरलेस श्रंकन असणार आहे.
म्हणजे जे काही कलर सीड असतील तर ते डॉमिनंट जीन कंट्रोल करतील आणि जे काही फुल सीड असतील इट गव्हर्ड बाय द डॉमिनंट जीन. आता म्हणजे लक्षात आलंच असेल की कपलिंग फेजमध्ये महत्त्वाचं काय आहे की लिंकेज एकतर सगळे डॉमिनंट अलील किंवा सगळे रेसिसिव्ह अलील यामध्ये असलेलं लिंकेज त्याला म्हणतो आपण कपलिंग फेज. आता ट्रेट काय आहे की कलर ऑफ सीडमध्ये कलर आणि कलरलेस, कलर्ड हा झाला डॉमिनंट, कलरलेस हा झाला रेसिसिव्ह. त्याचप्रमाणे शेप ऑफ सीडमध्ये फुल आणि श्रंकन, फुल हा झाला डॉमिनंट आणि श्रंकन हा झाला रेसिसिव्ह. म्हणजे जे काही कलर डॉमिनंट आहे तर ते कशाशी म्हणजे त्याची आता जे काही कलर्ड आहे हा झाला डॉमिनंट, म्हणजे कलर्ड हा काय करणार डॉमिनंट जी गव्हर्न करणार, म्हणजे कलर्ड हा फुल आणि शेप ऑफ सीडमध्ये कलर ऑफ सीडमध्ये रेसिसिव्ह काय कलरलेस, म्हणजे कलरलेस हा काय करणार गव्हर्न तर सेकंड मधला रेसिसिव्ह म्हणजे काय श्रंकन, म्हणजे कलरलेस श्रंकन आणि कलर्ड फुल. ओके, आता नंतर बघूयात आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये. दोन्हीचा जर क्रॉस जर केला म्हणजेच काय की जे काही कलर्ड फुल आणि कलरलेस श्रंकन. आता कलर्ड फूडमध्ये सगळे डॉमिनंट असणार आहे आणि कलरलेस श्रंकनमध्ये सगळे रिसेसिव्ह असणार आहे. दोन्हीचा जर क्रॉस केला ही मेड क्रॉस बिटवीन प्लांट्स हॅव्हिंग कलर्ड फूड, म्हणजे ॲपमध्ये सगळे डॉमिनंट कॅपिटल सी कॅपिटल सी कॅपिटल एस कॅपिटल अँड कलरलेस श्रंकन. आता कलरलेस श्रंकन म्हणजे काय सगळे रिसेसिव्ह, म्हणजे स्मॉल लेटरने आपण कॅपिटल स्मॉल सी कॅपिटल स्मॉल एस आणि स्मॉल एस. दोन्हीचा जर क्रॉस केला तर आपल्याला काय भेटतं की कलरलेस कलर्ड फुल सीड आणि कलरलेस श्रंकन सीड. दोन्हीचा जर क्रॉस केला आता फर्स्ट सगळे डॉमिनंट असणार आहे आणि सेकंड सगळे रिसेसिव्ह. द यपोन सीड वेअर कलर्ड फुल, यपोन जनरेशनमध्ये जे काही सीड असतील तर ते पूर्णपणे कसे असणार आहे कलर्ड फुल, म्हणजे सगळे कसे असणार आहे डॉमिनंट. व्हेन द यपोन वॉज डबल रिसेसिव्ह पॅरेंट्स रिझल्ट ऑप्टेन 1:1 म्हटल्यावरती म्हणजे जेवढे कलर्ड असतील तेवढेच फुल असणार आहे, म्हणजे ते सगळे झाले डॉमिनंट कॅरेक्टर. म्हणजे आपण दोन्हीचा जर क्रॉस केला तर एकतर सगळे डॉमिनंट येतील किंवा सगळे रिसेसिव्ह येतील. म्हणजे कपलिंग फेजमध्ये महत्त्वाचं काय आहे की एकतर सगळे डॉमिनंट किंवा सगळे अलील यामध्ये असलेलं लिंकेज ते झालं, ते टाईप्सला म्हटलं जाईल कपलिंग फेज. एकदम महत्त्वाची फेज आहे. त्यानंतर याच्यामध्ये एकदम छान सांगितलेलं आहे की हॉचर्सननी कलर ऑफ सीड आणि शेप ऑफ सीडमध्ये कलर्ड आणि कलरलेस, म्हणजे जे काही डॉमिनंट कॅरेक्टर एकतर सगळे डॉमिनंट अलील किंवा सगळे रिसेसिव्ह अलील त्यालाच म्हटलं जातं कपलिंग फेज. आता सेकंड बघूयात आपण रिपल्शन फेज. सेकंड टाईप आहे रिपल्शन फेज. कपलिंग म्हणजे काय थोडक्यात की एकतर डॉमिनंट एकतर सगळे डॉमिनंट किंवा सगळे रिसेसिव्ह त्याला म्हटलं जातं कपलिंग फेज. आता सेकंड वन बघूयात आपण रिपल्शन फेज. द लिंकेज ऑफ डॉमिनंट अलील विथ दॅट ऑफ रिसेसिव्ह अलील कॅपिटल ए कॅपिटल बी और स्मॉल ए कॅपिटल बी इज नोन एज अ रिपल्शन फेज. आता बघा रिपल्शन फेज म्हणजे काय की डॉमिनंट अलील पासून तर रिसेसिव्ह अलील ह्या दोन्हीमधले असलेले लिंकेज त्याला म्हणता येईल रिपल्शन फेज. बघा ब्रॅकेटमध्ये आपण लिहिलं की कॅपिटल ए स्मॉल बी. कॅपिटल ए म्हणजे डॉमिनंट आणि रिसेसिव्ह म्हणजे स्मॉल बी. ओके, म्हणजे डॉमिनंट पासून तर रिसेसिव्ह अलीलपर्यंत, डॉमिनंट अलील पासून तर रिसेसिव्ह अलील ह्या दोन्हीमधले असलेले लिंकेज त्याला म्हटलं आहे रिपल्शन. किंवा सेकंड कन्सेप्ट अशी असेल की द लिंकेज ऑफ रिसेसिव्ह अलील विथ दॅट ऑफ द डॉमिनंट अलील. बघा कॅपिटल ए स्मॉल ए म्हणजेच काय रिसेसिव्ह अलील आणि कॅपिटल बी म्हणजे काय डॉमिनंट अलील, म्हणजे रिसेसिव्ह अलील पासून डॉमिनंट अलील पासून मध्ये असलेलं लिंकेज त्याला म्हटलं आहे रिपल्शन. म्हणजे एकतर डॉमिनंट पासून तर रिसेसिव्ह पर्यंत किंवा रेसिसिव्ह पासून डॉमिनंट पर्यंत यामध्ये असलेलं लिंकेज इट इज ऑल्सो कॉल्ड एज द रिपल्शन फेज. हॉचर्सन आर ऑब्झर्व्ड रिपल्शन फेज ऑफ लिंकेज इन मेज. म्हणजे जी काही रिपल्शन फेज आहे तर ती मकामध्ये फर्स्ट ऑब्झर्व केली आहे हॉचर्सननी. त्यानंतर ही ऑब्झर्व दॅट टाइप्स ऑफ लिंकेज व्हेन ही मेड क्रॉस बिटवीन प्लांट्स हॅव्हिंग कलर्ड फूड. आपण बघा आत्ताच बघितलं की कपलिंगमध्ये आता तोच आहे, तीच कन्सेप्ट आहे, फक्त कपलिंगमध्ये सगळे डॉमिनंट अलील किंवा सगळे रिसेसिव्ह अलील ही कन्सेप्ट होती, परंतु रिपल्शनमध्ये डॉमिनंट पासून तर रिपल्शन पर्यंत किंवा डॉमिनंट पासून तर रिसेसिव्ह पर्यंत किंवा रेसिसिव्ह पासून डॉमिनंट पर्यंत. ओके, म्हणजे काय की व्हेन ही मेड क्रॉस बिटवीन प्लांट्स हॅव्हिंग कलर्ड श्रंकन सीड. म्हणजे बघा कॅपिटल सी आणि कॅपिटल एस, कारण का की
श्रंकन, कारण कलर हा झाला डॉमिनंट कॅरेक्टर आणि श्रंकन हा झाला रेसेसिव्ह कॅरेक्टर. आपली डेफिनेशन काय सांगते रिपल्शनची, की डॉमिनंट पासून तर रेसेसिव्ह पर्यंत म्हणजे कॅपिटल सी आणि स्मॉल एस म्हणजेच काय कलर्ड श्रंकन विथ दोज हॅव्हिंग कलर्ड फुल. आता कलर्ड फुल म्हटलं की रेसेसिव्ह टू डॉमिनंट. ओके, म्हणजे स्मॉल सी कॅपिटल एस म्हणजे कलरलेस हा झाला रेसेसिव्ह कॅरेक्टर आणि फुल सीड हा झाला डॉमिनंट कॅरेक्टर. म्हणजे रेसेसिव्ह पासून तर डॉमिनंट पर्यंतचे किंवा डॉमिनंट पासून तर रेसेसिव्ह पर्यंतचे हा जो काही क्रॉस आहे किंवा हे जे काही लिंकेज आहे तर त्याला म्हटलं तर रिपल्शन फेज. आता F1 जनरेशनमध्ये किंवा F1 सीडमध्ये दीज आर द कलर फुल. त्यानंतर बाय क्रॉसिंग ऑफ F1 विथ डबल रेसेसिव्ह पॅरेंट शोज हॅव्हिंग रिझल्ट ॲज 1:1 रेशो. म्हणजे आता याच्यामध्ये F1 जनरेशनमध्ये जर बघितलं तर रेशो हा कसा असणार आहे 1:. म्हणजे जेवढे काही कलर्ड असतील तेवढेच श्रंकन असणार, तेवढेच कलरलेस असणार, तेवढेच फुल असणार आहे. तर बघा रिपल्शन फेज एकदम सोपं आहे. रिपल्शनमध्ये काय थोडक्यात की डॉमिनंट अलील पासून तर रेसेसिव्ह अलील पर्यंत किंवा रेसेसिव्ह टू डॉमिनंट. म्हणून आपण इथं लिहिलं आहे की कलर श्रंकन सीड म्हणजे कलर हा झाला डॉमिनंट आणि यस म्हणजे श्रंकन हा झाला रेसेसिव्ह म्हणजे डॉमिनंट आणि रेसेसिव्ह विथ दोज हॅव्हिंग कलरलेस हा झाला कलरलेस हा आहे रेसेसिव्ह आणि फुल आहे डॉमिनंट टू रेसेसिव्ह किंवा रेसेसिव्ह टू डॉमिनंट. हे जे काही लिंकेज आहे तर त्याला म्हटलं तर रिपल्शन फेज. म्हणजे एक लक्षात आलं असेल की कपलिंग म्हटलं की एकतर सगळे डॉमिनंट किंवा सगळे रेसेसिव्ह आणि रिपल्शन फेज त्याच्यामध्ये डॉमिनंट अलील पासून तर रेसेसिव्ह पर्यंतचे अलील किंवा रेसेसिव्ह अलील विथ दॅट ऑफ द डॉमिनंट अलील त्या फेजला म्हटलं तर रिपल्शन फेज. आत्ताच आपण फेजेस ऑफ लिंकेज डिस्कस केले आहेत. फेजेसमध्ये 2 फेजेस आहेत, कपलिंग फेज आणि रिपल्शन फेज. आता एक्झाममध्ये डिफाईन तर कंपल्सरी असतेच. एकतर टाईप्स ऑफ लिंकेज विचारतात किंवा फेजेस ऑफ लिंकेज विचारतात. आता याच्यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं, परंतु फेजेस आणि टाईप्स हे एकदम वेगवेगळे पार्ट्स आहे. फेजेसमध्ये 2 फेजेस आहेत आपण आता डिस्कस केल्यात. त्याच्यामध्ये कपलिंग फेज, रिपल्शन फेज आणि टाईप्स ऑफ लिंकेजचे हे 3 प्रकार पडतात. तर जो काही फर्स्ट आहे लिंकेज इज क्लासिफाय ऑन द बेसिक ऑफ 3 क्रायटेरिया. फर्स्ट आहे प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ क्रॉसिंग ओव्हर. जो काही फर्स्ट टाईप्स आहे तर तो क्रॉसिंग ओव्हरच्या प्रेझेन्स किंवा अब्सेन्सनुसार पडलेला आहे. त्यानंतर सेकंड टाईप्स आहे जीन इनवर्ड आणि थर्ड वन आहे द क्रोमोझोम इनवर्ड. हे दोन्ही टाईप्स एकदम महत्त्वाचे आहे. एकतर फेजेस विचारतात किंवा टाईप्स विचारतात, दोन्ही पण एकदम महत्त्वाचे पार्ट्स आहेत. तर आपण इन डिटेल बघूयात. फर्स्ट टाईप्स आहे बेस्ड ऑन क्रॉसिंग ओव्हर. फर्स्ट आहे त्याच्यामध्ये सब टाईप्स आहे कंप्लीट लिंकेज आणि सेकंड वन आहे ओव्हर इनकम्प्लीट लिंकेज. तर कंप्लीट लिंकेजमध्ये डेफिनेशन बघूयात. द लिंकेज इन विच क्रॉसिंग ओव्हर डज नॉट ऑकर इज नोन ॲज द कंप्लीट लिंकेज ऑर ॲब्सोल्यूट लिंकेज. कंप्लीट लिंकेजलाच अजून एक नाव आहे तर ॲब्सोल्यूट लिंकेज. म्हणजे बघा की ज्या लिंकेजमध्ये क्रॉसिंग ओव्हर घडून येत नाही, एकदम सिंपल. द लिंकेज इन विच क्रॉसिंग ओव्हर डज नॉट ऑकर, असं लिंकेज की त्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर हे घडून येत नाही, त्याला म्हटलं तर ॲब्सोल्यूट लिंकेज किंवा कंप्लीट लिंकेज. When only parental types are obtained from the test cross progeny is referred as the complete linkage. म्हणजे ज्या वेळेस फक्त पॅरेंटल टाईप्स आढळून येतात म्हणजे कुठल्याही प्रकारचे कॉम्बिनेशन होत नाही त्याला म्हटलं तर कंप्लीट लिंकेज. आता सेकंड टाईप बघूयात ओव्हर इनकम्प्लीट लिंकेज. सेकंड आहे ओव्हर इनकम्प्लीट लिंकेज. लिंकेज इन विच क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस इज नोन ॲज इनकम्प्लीट लिंकेज. म्हणजे असं लिंकेज की त्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हरही घडून येते त्याला म्हटलं तर इनकम्प्लीट लिंकेज. इनकम्प्लीट लिंकेजमध्ये रिकॉम्बिनेशन्स आर द टेक्स प्लेस. आता कम्प्लीटमध्ये रिकॉम्बिनेशन हे घडून येत नाही, त्याच्यामध्ये फक्त पॅरेंटल टाईप्स हे टेस्ट क्रॉस प्रोजनीमध्ये ऑप्टेन होतात. बट इन केस ऑफ ओव्हर इनकम्प्लीट लिंकेजमध्ये रिकॉम्बिनेशन आर द टेक्स प्लेस. म्हणजे बघा की हे दोन्ही पण टाईप्स आहेत तर ते कशानुसार पडले आहे क्रॉसिंग ओव्हरमध्ये. ओके, म्हणजे कंप्लीट लिंकेजमध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही त्याला म्हटलं आता ॲब्सोल्यूट किंवा कंप्लीट लिंकेज. आणि सेकंड जो टाईप्स आहे ओव्हर इनकम्प्लीट लिंकेज तर त्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर आर द टेक्स प्लेस. इट इज कॉल्ड ॲज द इनकम्प्लीट लिंकेज. म्हणजे हे पूर्णपणे कशावर डिपेंड्स आहे बेस्ड ऑन द क्रॉसिंग ओव्हर. फर्स्ट आपण बघितला की बेस्ड ऑन द क्रॉसिंग ओव्हर. आता जो काही सेकंड आहे तर म्हणजे फर्स्ट कशावर डिपेंड्स होता पूर्णपणे क्रॉसिंग ओव्हर होती. आता सेकंड जो टाईप्स आहे तर बेस्ड ऑन जीन इनवर्ड. म्हणजे जो काही सेकंड टाईप्स आहे तर तो पूर्णपणे कशावर डिपेंड्स असणार आहे तर जीनवरती.
फर्स्ट की कपलिंग लिंकेज आणि सेकंड वन इज द रिपल्शन लिंकेज. आता हा जो जीन इन्व्हॉल्ड आहे तर तो पूर्णपणे इन समरी ऑफ द फेजेस ऑफ लिंकेज. जे काही फेजेस बघितलं आपण आता त्याची समरी इथे. तर कपलिंग लिंकेजमध्ये बघा, इट रिफर टू लिंकेज आयदर बिटवीन डॉमिनंट जीन ऑर बिटवीन रेसेसिव्ह जीन. म्हणजे थोडक्यात काय की सगळे डॉमिनंट जीन किंवा सगळे रेसेसिव्ह जीन त्याला म्हटलं जातं कपलिंग लिंकेज. म्हणजे हा टाईप कसा डिपेंड्स आहे तर एकतर सगळे डॉमिनंट किंवा सगळे रेसेसिव्ह. आता सच लिंकेज हॅज रिपोर्टेड इन पी, मेज अँड सेव्हरल अदर क्रॉप्स. तर ते कशामध्ये रिपोर्ट केलेलं आहे तर पी, मेज त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉप्स. आता सेकंड बघा की रिपल्शन लिंकेज. इट रेफर टू लिंकेज ऑफ सब डॉमिनंट जीन विथ दॅट ऑफ सम रेसेसिव्ह जीन. म्हणजे डॉमिनंट जीनपासूनचं तर सगळे रेसेसिव्ह जीन किंवा रेसेसिव्ह जीनपासून तर सगळे डॉमिनंट जीन त्या टाईपचं म्हटलं जातं रिपल्शन लिंकेज. आणि ते पण पी, मेज त्याचप्रमाणे अदर सेव्हरल क्रॉप्समध्ये ऑब्झर्व केलेलं आहे. म्हणजे हे पूर्णपणे कशावर डिपेंड्स हा टाईपचं जीनवरती. कपलिंगमध्ये एकतर सगळे डॉमिनंट किंवा सगळे रेसेसिव्ह जीन. आणि जो काही सेकंड आहे रिपल्शन लिंकेज याच्यामध्ये एकतर म्हणजे डॉमिनंट जीनपासून तर रेसेसिव्ह जीनपर्यंत किंवा रेसेसिव्ह जीनपासून तर सगळे डॉमिनंट जीनपर्यंत तर त्याला म्हटलं जातं रिपल्शन लिंकेज. म्हणजे हा जो काही टाईप्स आहे तर तो पूर्णपणे जीनवरती डिपेंड्स आहे. थर्ड टाईप्स आहे बेस्ड ऑन क्रोमोझोम इन्व्हॉल्ड. म्हणजे हा जो काही टाईप्स आहे लिंकेज तर तो पूर्णपणे क्रोमोझोमवरती डिपेंड्स आहे. तर फर्स्ट ए ऑटोसोमल लिंकेज. इट रेफर टू लिंकेज ऑफ सच जीन विच आर लोकेटेड इन अदर दॅन सेक्स क्रोमोझोम. म्हणजे याच्यामध्ये जे काही लिंकेज आहे तर ते कुठे लोकेट होतात तर अदर दॅन सेक्स क्रोमोझोम. त्यानंतर बी आहे एक्स क्रोमोझोमल लिंकेज. एक्स क्रोमोझोम लिंकेज म्हणजे काय, इट रेफर टू लिंकेज ऑफ जीन विच आर लोकेटेड इन सेक्स क्रोमोझोम. म्हणजे लिंकेज हे कुठे लोकेट होणार आहे तर विच आर लोकेटेड इन सेक्स क्रोमोझोम. मग ऑटोसोमल लिंकेज म्हणजे काय, विच आर लोकेटेड इन अदर दॅन सेक्स क्रोमोझोम. अँड एक्स क्रोमोझोमल लिंकेज मीन्स इट रेफर म्हणजे काय की लिंकेज ऑफ सच जीन विच आर लोकेटेड इन कुठे लोकेट होतात तर इन सेक्स क्रोमोझोम. म्हणजे हे दोनही टाईप्स हे कशावर डिपेंड्स आहे तर क्रोमोझोम म्हणजे बेस्ड ऑन क्रोमोझोम इन्व्हॉल्ड. मग आपण टाईप्समध्ये त्याचे तीन क्रायटेरिया आहे. बेस्ड ऑन क्रॉसिंग ओव्हर, त्याचप्रमाणे बेस्ड ऑन जीन इन्व्हॉल्ड आणि बेस्ड ऑन क्रोमोझोम इन्व्हॉल्ड. आता बेस्ड ऑन क्रॉसिंग ओव्हरमध्ये दोन प्रकार पडतात आणि ते पूर्णपणे कशावर डिपेंड्स आहे तर क्रॉसिंग ओव्हरवरती. कंप्लीट लिंकेजमध्ये काय की ज्या त्या असं लिंकेज की त्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही त्याला म्हणतो आपण कंप्लीट लिंकेज. आणि इनकम्प्लीट लिंकेज म्हणजे काय की असं लिंकेज की त्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर आर द टेक्स प्लेस. इट इज कॉल्ड ॲज द इनकम्प्लीट लिंकेज. त्यानंतर जो काही सेकंड टाईप्स आहे तर तो पूर्णपणे जीनवरती डिपेंड्स आहे. ओके, जो काही फर्स्ट आहे कपलिंग लिंकेज आणि सेकंड वन आहे रिपल्शन लिंकेज. आता कपलिंग लिंकेजमध्ये असं लिंकेज की एकतर सगळे डॉमिनंट असतील किंवा सगळे रेसेसिव्ह असतील. आणि जो काही सेकंड वन आहे रिपल्शनमध्ये तर डॉमिनंटपासून तर रेसेसिव्हपर्यंत किंवा रेसेसिव्हपासून तर डॉमिनंट यामध्ये जो काही लिंकेज आहे तर त्याला म्हटलं जातं रिपल्शन लिंकेज. आणि जो काही 3 नंबरचा आहे तर तो पूर्णपणे क्रोमोझोमवर डिपेंड्स आहे. ऑटोसोमल लिंकेज म्हणजे काय की असं लिंकेज की इट लोकेटेड इन अदर दॅन सेक्स क्रोमोझोम. आणि एक्स क्रोमोझोमल लिंकेज म्हणजे काय की असं लिंकेज की दीज आर लोकेटेड इन सेक्स क्रोमोझोम. बघा लिंकेज चॅप्टरमध्ये लिंकेज त्यानंतर लिंकेज डिफिनेशन महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे फेजेस ऑफ लिंकेज, मेन फीचर्स ऑफ लिंकेज अँड टाईप्स ऑफ लिंकेज हे पार्ट्स महत्त्वाचे आहेत. 5 मार्क्ससाठी विचारू शकतात एक्झाममध्ये.